8 जानेवारी 2026 चिडिया नावाचा हिंदी सिनेमा पाहिला. छान आहे. अं, अमृता सुभाष, संदीप पाठक, श्रेयस तळपदे आणि आणखीन असे मराठी कलाकार आहेत. थोडक्यात एका चाळीमध्ये अमृता सुभाष आणि तिचे 2 लहान मुलं राहत असतात आणि ते चाळकरी म्हणजे असतात. तिचा नवरा अमृता सुभाषचा वारला असतो आणि ती फॉल पिको वगैरे करून कमवत असते कसं तरी 2 वेळचं. म्हणजे मुलं आधी शाळेत जात असतात जेव्हा वडील असतात, पण वडील वारल्यावर कठीण होऊन जातं म्हणजे शाळेची फीस भरणं. चाळीतलाच एक दुसरा माणूस असतो, तो मोठ्या दिरासारखा काय लागलं बिगलं तर मदत करत असतो. पण आता तेवढ्याने ते त्यांचं पूर्ण होत नसतं. आणि त्या जो दिरासारखा असतो त्याला एक मोठी मुलगी असते, इशिता. तर हे दोघं, हिचे मुलं आणि ती इशिता, असे एकत्र खेळतात वगैरे, चालू असतं त्यांचं. तर ही आपली सारखी त्या माणसाच्या मागे लागली असते, म्हणजे तो दिरासारखा असतो की या मुलांना पण आता कुठेतरी, कारण म्हणे माझ्या एकटीच्याने तर होत नाहीये, 2 वेळचं खायला पण कठीण होऊन बसले, लाईट बिल नाही, काही हे नाही. आणि तिच्या नवऱ्याची रिक्षा असते तर तिने एका आपल्या चाळीमधल्याच एका माणसाला चालवायला दिली असते. तर तो काय जे काही होईल ते आणून देत असतो तिला. पण त्यात तोही सांगतो की आता रिक्षाचं काम काढलंय, काही 1000 रुपये तरी खर्च येईल, त्यात मग अजून काम वाढेल वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात पैसे लागणार असतात जास्तीचे. मग ती त्याच्या मागे लागते की या मुलांना कुठेतरी कामाला लाव, तुम्ही जाता की नाही, तुमच्या इथे बघा वगैरे वगैरे. मग तो शब्द टाकतो एका ठिकाणी. तर ते म्हणतात ठीक आहे, म्हणजे घेऊन या तुम्ही, म्हणजे स्पॉट बॉय म्हणून काम. मग ते काय लागेल ते तिथे काम करायचं, चहा पाणी द्यायचं, काय कोणी सांगेल ते. तर त्या मुलांना सांगतो की काही तुम्ही कोणाशी भांडायचं नाही, वाद घालायचं नाही, गपचूप जे काम असेल ते करायचं. तर पहिल्या दिवशी आधी जे तो शूटिंगवर घेऊन गेला असतो तेव्हा श्रेयस तळपदे आणि एक हिरोईनचा बॅडमिंटनचा एक सीन असतो. तर हा जेव्हा पाणी देतो तिथे नेऊन त्यांना चहा पाणी, छोटा मुलगा, तर तो तिथे टेबलवर बघत असतो. तर श्रेयस म्हणतो काय पाहिजे तुला, तर तो म्हणतो की काय आहे ते. तर तो शटलकॉक कडे बोट दाखवून म्हणतो की हे. तर म्हणे पाहिजे का तुला, तर घे म्हणे. तो शटलकॉक घेऊन येतो आणि मग तो इशिताला म्हणतो की आपल्याला हा खेळ खेळायचा आहे. त्याला नावही माहित नसतं, काही नाही, पण मग आता तो खेळ खेळायला आपल्याला जागाच नाही, खूप शोधतात, इकडे नाही, इकडे मुलं खेळतात, इकडे काय असं तसं. शेवटी यांच्या चाळीमध्ये जे मधला भाग असतो तर तिथे असं नुसतं भंगारचं सामान पडलेलं असतं. मग हे लोक ते सगळं भंगारचं सामान विकतात, त्याचे 70 रुपये येतात. मग सगळं तो हे स्वच्छ करतात पाणी बिणी टाकून. एका ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम चाललं असतं, तिथे त्यांच्या त्या माणसाला विचारून माती रेती थोडीशी भराव, जिथे उंच सखल असेल ते सगळं करतात. 2 तिथनंच बार पण आणतात. पण आता आपल्याकडे नेट कुठे आहे. मग आई ज्याच्याकडे रोज फॉलपिकोला पैसे, साडी फॉलपिकोला टाकत असते, म्हणजे ज्याच्याकडून येत असतात फॉलपिकोच्या साड्या किंवा ब्लाऊजचं काम वगैरे, तर त्या टेलरलाच म्हणतात की आम्हाला एक जाळी पाहिजे करून. तर ठीक आहे. मग तो सगळ्या पॅच 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 म्हणजे जितके तुकडे असतात चिंध्यांचे शिवून त्यांना एक छान नेट तयार करून देतो. आणि मग ते सगळं तयार करतात. आता पण त्यांचं आता काम सुरू झालेलं असतं स्पॉट बॉयचं, आणि जरा आता पैसे मिळायला लागलेले असतात त्यांना, पण त्यांना तर खेळायचं असतं. मग आता करायचं काय, तर मग रात्री खेळायचं का. मग तो तिथल्या एका काम करणाऱ्याला स्टुडिओच्या तिथे पटवतो आणि त्याला म्हणतो मला एक बल्ब आणि एक वायर मिळेल का. तो म्हणतो ठीक आहे. तो बल्ब आणि वायरची सोय करतो. हे लोक खाली जाऊन आपल्या मीटरच्या इथे लावतात, तर ते नीट काही हे होत नाही, लागतो आधी लाईट, खूप आनंद होतो यांना, पण थोड्याच वेळात ते काहीतरी शॉर्ट होत असेल आणि अर्ध्या चाळीचं फ्यूज जातो. झाले सगळे परत तण 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 विचार करतात, तू तुझ्या मुलांवर लक्ष ठेवत नाही, असं नाही तसं नाही, कुठेही फिरत असतात, काही करत असतात वगैरे वगैरे. ही म्हणजे थोडक्यात त्यांना नाही खेळायला मिळत मग रात्री.
मग पण तिला एक समाधान असतं की ठीक आहे, आता पैसे होतात आहे जमा, पुढे मागे मुलं शिकतील, एक होतील. आता 2 वेळचं त्यांना व्यवस्थित तिथे खायला तरी मिळतंय आणि ते त्या चाच्यांबरोबर जातात, तर निदान भीती नाहीये कशाची, तर ती म्हणजे खुश असते. पण मुलं मात्र दुःखी होत होत राहतात की आपल्याला खेळायला नाही, आपल्याला खेळायला नाही. मग एक दिवस असंच त्यांना सुट्टी मिळते शूटिंगच्या ह्याच्यात, तर ते ठरवतात की अरे आता आपण आणि त्यांनी रॅकेट पण विचारले असतात कुठे कुठे कुठे. तर एक दुकानदार सगळ्यात स्वस्तात त्यांना रॅकेट द्यायला तयार होतो आणि 5-5 रुपये महिन्याला कापून घेऊन रॅकेट द्यायला तयार होतो, त्यांच्या ओळखीचाच असतो तिथला. तर सगळं झालेलं असतं पण यांना वेळच नाही आता खेळायला. मग सुट्टी म्हणजे मिळते त्यांना एक दिवस शूटिंग मधनं, तर सगळं प्लॅन करतात आता उद्या मस्त खेळायचं हे ते. तर नेमकी आंबेडकर जयंती असते, तर तिथे सकाळपासून लाऊडस्पीकर लावलेलं, स्टेज बनवणं चाललेलं, सगळे चाळीतले लोक, मीटिंग बिटिंग सगळं. पुन्हा ते खट्टू होतात, काय करायचं. मग एक दिवस त्यांना कळतं शूटिंगवर की आता 15 दिवसाकरता पाचगणीला जायचंय आणि घरापासून दूर, म्हणजे मग आणखीनच हे होतात. मग त्या रागारागात ते सगळं, ते म्हणतात आता काय 15 दिवस काय, आता कायम आपल्याला कधीच खेळायला मिळणार नाही, म्हणून ते सगळं ते खांब बिंब उपटून टाकून, ते नेट फाडून टाकून सगळं हे करतात आणि झोपतात रागारागात. आणि जातात मग दुसऱ्या दिवशी पाचगणीला त्यांच्याबरोबर, काकांबरोबर. तर तिथे जातात तर त्यांची सगळी सोय राहायची वगैरे एका शाळेतच केलेली असते. तर आता शूटिंग दुसऱ्या दिवशीपासून असतं, तर ते म्हणे आता तुम्ही आराम करा आणि हिंडा फिरा, तुम्हाला काय पाहायचं असेल ते, आणि मग उद्यापासून फ्रेश आपल्याला शूटिंगला सुरुवात करायची. तर फिरता 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 त्यांना एकदम ती शाळाच असते, तर त्यांना ते बॅडमिंटन कोर्ट दिसतं, तिथे सगळंच रेडी असतं. मग झालं त्यांचे ते चाचा त्यांना रॅकेट, शटलकॉक सगळं दिलवतात आणि मग ते मनसोक्त बॅडमिंटन खेळतात. मग त्याच्या आईला फोन करतात. तर आई आपली डोळ्यात अश्रू आणून आणून, तिला वाटत असेल आपली खूप आठवण येते असेल यांना, आहे ते, कसे आहे रे तुम्ही, जेवले का, खावले का, माझ्या ते आपलं नुसतं आपलं गेम्स. आई इथे बॅडमिंटन कोर्ट आहे, आम्ही, आणि त्यांना बॅडमिंटन माहिती इथे, म्हणजे आम्ही खेळलो आणि रॅकेट आम्हाला का चाचाने दिला, मी याला हरवलं, मी त्याला हरवलं, म्हणजे तेच नुसतं सांगत असतात आनंदाने. आणि मग तिथून जेव्हा परत येतात तेव्हाही मग ते खुश असतात आणि त्यांची गाडी मार्गाला लागतात. म्हणजे थोडक्यात त्यांची चिडियाची जी इच्छा असते चिडिया खेळायची, ती त्यांची सक्सेसफुल होते. तसा छोटासा शॉर्ट अँड स्वीट सिनेमा आहे, सुंदर आहे. पण त्या मुलांनी काम छान केलंय आणि अमृता सुभाष आणि बाकीच्यांनी सुंदरच आहे, सुंदर सिनेमा.